जागा दिली तिथली परिस्थिती बघा तुम्ही काय हालत आहे. मोठे मोठे कार्यक्रम घेतले, त्याच्यामध्ये वेगळ्या विदर्भातले उद्योग संपलेत, शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताय, बेरोजगारांचा प्रश्न पुन्हा मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आलेला आहे, महागाईचा प्रश्न आहे. आणि या सगळ्या प्रश्नाला डायव्हर्ट करण्यासाठी फडणवीसांनी काही आपले लोक अशा पद्धतीने कामाला लावलेले आहेत आणि मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचे इश्यू आणायचे आहेत. तुम्हाला बहुमत मिळालं होतं 2014 ते 19चा काळ होता, तुम्हाला लोकसभेत तुमचं जो बहुमत होतं, आता त्याला काही तुम्हाला पुन्हा आम्हाला लोकांची दिशाभूल करून सत्ता अजून घेण्याचं, आता यांना सत्ता मिळणार नाही, हे आता सत्तेच्या बाहेर जातील. 2029 मध्ये हे सत्तेत येत ते खोटं बोलतो मी, म्हणून तुम्हाला सांगितलं. बावनकुळेंचं जे वाक्य आहे ते हास्यास्पद आहे. सत्तेत असून सुद्धा ते लोक असं जेव्हा बोलतात याचाच अर्थ मूळ मुद्द्याला ते डायव्हर्ट करतात आहेत, हे त्याच्यातलं महत्वाचा प्रश्न आहे. बरं, पण मग वेगळा विदर्भाचा जे मुद्दा आहे तो अनेक वर्षांपासून तसाच भिजत आहे. मी तुम्हाला सांगितलं की काँग्रेस सत्तेत आल्यावरच वेगळा विदर्भ होऊ शकतं, यांच्या काळात होऊ शकत नाही. काम करतोय कसं म्हणताय? काम करतं म्हणजे काय करताय, कशाचं काम करताय? यांचं दिल्लीत चालत नाही. आता प्रत्येक प्रश्नावर दिल्ली आम्हाला कायदा देईल तयार करून, तेव्हा मग आम्ही इकडे अंमलबजावणी करू, आम्हाला अधिकार नाही आहे. तुमचं 2 इंचचं सरकार आहे, मग तुम्हाला दिल्ली ऐकत नाही. मग काही सकाळीच आपण पाहिलं असेल की पहिला प्रश्न होता फलटणमध्ये झालेल्या डॉक्टर मुंडेंच्या प्रकरणामध्ये, त्यावेळी मी प्रश्न उपस्थित केला की शक्ती कायद्याचं काय झालं. आज भीतीच राहिली नाही. आणि हे नुसतं फलटणचीच घटना नाही, स्वारगेटची घटना, अनेक घटना महाराष्ट्रामध्ये महिला असुरक्षित आहेत, त्यांची हत्या केली जाते, तुम्ही आत्महत्या म्हणता. आणि म्हणून शक्ती कायद्याबद्दल विचारलं तर म्हणजे आता त्यांनी 4 वर्षानंतर वापस पाठवलं. मग तुमचं सरकार दिल्लीत होतं, तुमचं सरकार राज्यात होतं, मग तुम्हाला ते काय लागून होतं तो का पूर्ण करता आला नाही. आता केंद्र कायदा बनवत आहे, मग तो आम्ही अंमलबजावणी करू, अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांनी मगाशी उत्तर दिलं. याचाच अर्थ दिल्लीमध्ये यांचं चालत नाही. आणि आपण पाहिलं असेल की आता शेतकऱ्यांना मदतीच्या भूमिकेमध्ये केंद्रातलं सरकार म्हणते की यांनी प्रस्तावच पाठवला नाही. म्हणजे स्वतः लोकसभेमध्ये देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाणांनी उत्तर दिलं. म्हणजे याचा अर्थच असा आहे की हे आमची तिथं चालतंय, हे दिखावा करतात. यांना कुठली दिल्लीतलं सरकार यांना मदत करत नाही. आणि म्हणून इथं फक्त दिशाभूल करण्याची भूमिका भाजपच्या वतीनं चालली. निकाला 3 तारखेला होता, 21 तारखेला झाला. आता यामध्ये ईव्हीएममध्ये अजून घोटाळा होणार का? आमचा तर संशय आहेच. आणि जे काही आता चाललेलं आहे, आम्ही पत्र दिलेलं आहे अध्यक्षांना, आम्हाला याच्यावरची चर्चा घडून घ्यायची. आर्टिकल 243 प्रमाणे आम्ही पत्र दिलेलं आहे अध्यक्षांना. ते म्हणाले की आज देणार होते पण आता उद्या देतो म्हणाले. मी त्याच्यावर चर्चा घडवून आणणार म्हणजे आणणार, आणि सरकारला त्याचं उत्तर द्यावं लागेल. एकीकडे राज्यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, पण आज 1.5 तास तब्बल चर्चा झाली, ती म्हणजे बिबटे आणि भटके कुत्रे. तुम्हाला त्याच्यावरची चर्चा आता ते विधानसभा अध्यक्षाच्या वर आहे, किती चर्चा ठेवायची नाही ठेवायची ते अध्यक्षाचे अधिकार आहे. पण आपण पाहिलं असेल की म्हणजे जजेसची नेमणूक, म्हणजे आपले दिवाणी न्यायालयाचे, अशांचे जे मेरिट न, म्हणजे ज्याला जो 3rd क्लासमध्ये पास झाला त्याच्यासाठी सुद्धा आम्ही संधी उपलब्ध करून देऊ, अशा पद्धतीचा कायदा आज विधानसभेमध्ये आणला गेला. आम्ही त्या बिलाला अडवलं. सत्ता पक्षाचेही लोक त्याच्यात आले. आम्ही मतदानाची मागणी केली. म्हणजे राज्य सरकार न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा मेरिटप्रमाणे नियुक्ती करण्यापेक्षा 3rd क्लासच्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय त्यांना संधी देण्याचा एक प्रयत्न करते आहे. आणि सुप्रीम कोर्टाचं नाव सांगत आहे. सुप्रीम कोर्टाने असं कुठेही म्हटलेलं नाही. पण सरकारची मानसिकता जी आहे ती आजच्या जे बिल आणलं गेलं होतं त्या बिलामध्ये सरकारची मानसिकता आहे की ही जी व्यवस्था आहे ही सगळी ढसाळ असली पाहिजे आणि आम्ही सांगू तेवढंच काम झालं पाहिजे आणि लोकांवर अन्याय झाला पाहिजे. ही जी काही सरकारची मानसिकता होती ती आज बिलातून स्पष्ट झालेली आहे. आणि म्हणून या महायुतीच्या सरकारचं जी काही मानसिकता आहे ती
आजच्या बिलाच्या माध्यमातून स्पष्ट झालं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.